सुनीलदादा घरत सुद्धा आहेत, त्यांचे शुभ हस्ते आणि वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर बलिशेठ घरत यांच्या शुभ हस्ते आपण सुनील कांबळे यांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ आलाय। सुनीलजी कांबळे, आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय। भूमिका स्पोर्ट चिरले संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। तर लगेच मॅचला सुरुवात केली जाईल। चला स्पीडअप करा। भूमिका स्पोर्ट चिरले लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। 5 षटकांची सामने, 5 गोलंदाज स्क्रीनवर आपण पाहू शकता। एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून शिवस्मारक जी संकल्पना होती, उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी यांच्या संकल्पनेतून हे उभारलेले शिवस्मारक जे प्रेरणा देऊन जाते या संपूर्ण महाराष्ट्राला। महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण शिवस्मारक पाहू शकता। याच करता छत्रपती शिवाजी स्मारकांचा आशीर्वाद घेऊन साहेब 2 वेळा आमदार झालेत आणि आज उरणचा विकास यांच्या माध्यमातून साधण्यात आला। ही खरंतर आपल्याला चित्र एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतात। सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या। परेश ठाकूर मागील 2 सामन्याचा हिरो मैदानात ऑन द स्ट्राइक, नॉन स्ट्राइक इनला आपण रोहित घरतला पाहू शकता। भैरवनाथ दुतुम संघ बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय। दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट चिरले ज्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाज दाखल होईल शुभम पाटील, अंडर 19चा आहे एक वेगवान गोलंदाज। समोर परेश ठाकूर, फुलटॉस बॉल, पहिल्या चेंडूला आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस्ता मिक्स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आलेत, जेल घेण्याचा प्रयत्न सार्थक घरत यांनी केला होता। शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटलाय आणि इथून मात्र जीवनदान मिळाले ते परेश ठाकूरला। फार मोठी विकेट होती ती, म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले संघासाठी। लोवर फुलटॉस होता, एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं होतं। पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहायला मिळतं सार्थक घरत अगदी वाईडिश लॉंग मध्ये होता, लॉंग ऑन पर्यंत धावला होता। 10-12 पावलांचा अंतर त्यानं कापलं देखील होतं। झेल कठीण होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर, पण 100% एफर्ट सार्थकचा देखील पाहायला मिळाला। शुभम पाटीलनं पहिल्या चेंडूवर चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजे परेश ठाकूरच्या विरुद्ध। समोर रोहित घरत, यावेळचा बॉल वाईडिश लॉंग मध्ये खेळून काढला। डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत। सार्थक रमाकांत घरत याला आपण सध्या खेळताना पाहू शकताय। शेलगरची रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंच्या नावावर पहिली बाईक रॅली, अंडर 17चा खरं प्रवीण हा खेळाडू आहे आणि आत्ताच पाहायला गेलं तर युवा प्रीमियर लीग उरण या प्रीमियर लीग मध्ये तब्बल 27,000 पॉईंटची बोली ज्या खेळाडूंना लागले। लेदर क्रिकेट फार तो चांगला खेळलाय, ज्यांच्या वडिलांनी त्यांचा काळ गाजवलाय, रमाकांत घरत यांचे सुपुत्र यांना आपण पाहू शकतो। यावेळचा फटका परेश ठाकूरच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क, आला हा षटकार। षटकार आलाय परेश ठाकूरच्या बॅट मधून। यावेळचा आणखीन एक फटका परेश ठाकूरच्या बॅट मधून समोरच्या दिशेने खेळला, लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल धाव इथून मिळेल। शुभम पाटील गोलंदाजी करतोय। समोर आपण रोहित घरतच्या समोर हा बॉल पडला, आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाला, पूर्णपणे ऑफिसच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला। एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल, धावपटा धावा लागले गेले त्या 10 धावा। सध्या ही मॅच एन्जॉय करतात महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठं नाव
वेल फिनिशर महबूब बैलाचे मालक मेहरबान दीपक शेठ पाटील राधे एंटरप्राइजेस यांच्या वतीने सुद्धा भूमिका स्पोर्ट चिरले त्यांच्यासोबत आपण पाहू शकता संतोष शेठ पाटील गावठाण आणि सूर्यकांत मडवी गावठाण आणि सुनील शेठ मडवी गावठाण यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात। यावेळचा हा बॉल बॅटला ब्रश करून फर्स्टमध्ये चांगला झेल टिपलाय मयूरनं आणि पहिला हादरा लागलाय भैरवनाथ दुतुमे या संघाला। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। शुभम पाटीलची वापसी पलटवार देखील केले जातील। मागील 5 चेंडूवर 10 धावा जरूर खर्च केल्यात पण या मॅच मधील रोहित गरतला बाद देखील केलाय। नवीन खेळाडू निलेश ठाकूर मैदानात दाखल होताना पाहायला मिळाले। 5 षटक 5 गोलंदाज एक आगळीवेगळी संकल्पना आयोजन कमिटीची सातत्याने आपण विचार केला तर या स्पर्धेचा बोलबाला नेहमी राहिला म्हणून या विभागातील एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे देखील पाहिलं जात आहे। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। एका बाजूला भैरवनाथ दुतुम ज्या संघाचा बोलबाला राहिलाय अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तोंडऱ्याच्या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा हा संघ चॅम्पियन राहिलाय तर दुसऱ्या बाजूला आपण भूमिका स्पोर्ट चिरले संघ पाहू शकताय। मागील 2 ते 3 वर्षांमध्ये अनेक रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा देखील संघाचा चांगला कारनामा पाहायला मिळाला। एका बाजूला आपण परेश ठाकूरला पाहू शकतो तर दुसऱ्या बाजूला करण मडवी तेवढंच मोठं नाव आहे चिले टेनिस क्रिकेट मधील। दुसऱ्या बाजूला सार्थकला देखील आपण आज आपल्या खेळताना पाहायला मिळेल। निलेश ठाकूर आला बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि एक चांगला असा खेळाडू आहे। तिसऱ्या क्रमांकावर त्याला पाठवलं। या षटकातील शेवटचा बॉल आहे। शुभम पाटील गोलंदाज दाखल होतोय। कुटप्प्याचा बॉल अगदी स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता थोडंसं बॅकफुटला गेली होती आणि त्यानंतर आपण काय खेळला होता पण फर्स्टलीमध्ये चांगलं क्षेत्रक्षण प्रियांशूच्या माध्यमातून झालंय आणि एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला। P1चा पहिला षटक समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ दुतुम संघ बॅटिंग करत असताना धावपटला धावा लागले गेले त्या 1 बाद 10 धावा। धावपटला धावा लागले गेले त्या 1 बाद 10 धावा। गोलंदाज दाखल झाला करण मडवी याच गोलंदाजाची आपण चर्चा करत होतो आणि समोर परेश ठाकूर आहे। अनेक वेळा व्यावसायिक संघातून एकत्र खेळलेत पण आज ग्रामीण संघातून एकमेकाच्या विरुद्ध त्यांना आपण खेळताना पाहणार आहोत। यावेळचा हा बॉल थोडासा खालीच ठेवला ही करतो ओळख आहे करण मडवीची चिरले एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय। पहिला बॉल पाहायला गेला तर अतिशय चांगल्या रीतीने टाकण्याचा जरूर प्रयत्न होता पण वेग भन्नाट होता दिशाहीन गोलंदाजी राहिलाय। एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल वाईटचा इशारा आला आणि पहिला चेंडू इथून अवांतर फेकत असताना आपण करण मडवीला पाहू शकतोय। समोर परेश ठाकूर आहे ज्या खेळाडूच्या नावावर 2 बाईक आहे तर दुसऱ्या बाजूला करण मडवीला आपण पाहतोय। याही देखील खेळाडूंना बऱ्याचशा नाईट क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात। यावेळचा हा बॉल थोडासा अकुटप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न प्रॉपर कनिंग झाला नाही आहे। मिडॉन मधून डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो जिथं सिंगल रन्स मिळेल। करण मडवी सध्या गोलंदाजी करतोय। करणला सध्या आपण गोलंदाजी करताना पाहू शकता। नारपोलीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खरं तर आदात एक वासरूच्या खेळाडूला मिळाला होता। तर याच दरम्यान सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय किरण घरत साहेब यांच्या व्यासपीठावरती शुभागमन झाले। किरण घरत साहेब आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। अजून एक खराब चेंडू त्यांना पाहायला मिळतो करणच्या माध्यमातून। ही चर्चा आपण खरं तर प्रवीण करत होतो। नारपोलीच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आदत वासरूच्या खरं तर खेळाडूला मिळाला। नुकताच पाहायला गेलं तर 3 सायकलच्या खेळाडूच्या नावावर राहिल्यात तो सध्या गोलंदाजी करतोय पण समोर निलेश ठाकूर आहे बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे। दुतुम संघाला खरं तर रिप्रेझेंट करत असताना अनेक साऱ्या मोठमोठ्या संघातून तो देखील खेळलाय। निलेशला आपण ऑन द स्ट्राईक पाहू शकताय। पुन्हा एकदा तोच प्रयत्न करण मडवीचा शरीररेषा थोडीशी दूर टाकण्याचे हे प्रयत्न केले जातात पण इथून मात्र भरपूर एक्स्ट्रा धाबा आज करण मडवीने देखील खर्ची केल्यात। व्यावसायिक संघातून खेळताना बराचसा अनुभव आहे
बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. लेदर क्रिकेटचा सुद्धा तेवढाच अनुभव निलेश ठाकूरकडे आहे. करण मडवी सुद्धा फार जवळून लेदर क्रिकेट खेळलाय. त्यामुळे एकमेकाच्या विरुद्ध हे संघ अनेक वेळा खेळलेत. पण आज निमित्त आहे मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासईची रणजी क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमधील ही फार इम्पॉर्टंट मॅच सुपर 8 आणि इथून जो संघ जिंकेल त्या संघाला एक बक्षीस जरूर मिळणार आहे. त्यामुळे आता शर्तीचे प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे दोन्ही संघाला. यावेळीचा बॉल लोवर पुलटा जरूर पाहायला मिळाला. इथून मिडॉनचा क्षेत्रक्षण वेगाने येतोय. आणखीन एक सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी दावेनीशी धावपटलावर धावा लागले गेले त्या 15 धावा पाहायला देखील मिळतात. चांगली अशी सध्या गोलंदाजी करण मडवीची पाहायला मिळते. कारण समोर निलेश आहे परेश आहे त्यांना देखील शांत ठेवले. एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात पण मोठे पटक्यांपासून वंचित देखील ठेवलं या गोलंदाजांना. या विभागातील हे दोन्ही लोकप्रिय खेळाडू आहेत. परेश ठाकूरचा आपण विचार केला तर तेवढाच एक दिग्गज खेळाडू आहे. जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. नाव आहे परेश ठाकूर आणि त्याच्या बॅट मधून आलेला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. अंपायर डिसिजन. या चेंडूवर मिळतील धाबा. अंपायर डिसिजन. मागील चेंडूवर परेश ठाकूरच्या बॅट मधून आलेल्या या 4 धावा देखील पाहायला मिळाल्यात. कमालीची सुरुवात राहिली. अतिशय चांगलासा सामना सध्या रंगला गेलाय. एका बाजूला आपण भैरवनाथ दुतुम दुसऱ्या बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ली संघ खेळताना पाहू शकताय. करण मडवीच्या विरुद्ध आणखीन एक आक्रमण. वाईट डिश लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. आलेला आणखीन एक षटकार. करण मडवीच्या विरुद्ध आक्रमण परेश ठाकूरच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. मागील 2 चेंडूवर 10 धावा देखील खर्च केल्यात करण मडवीनं. 4 चेंडूमध्ये 15 धावा करणच्या विरुद्ध दुतुम संघांना कुठल्यात. यावेळचा बॉल अगदी खाली टाकण्याचा प्रयत्न जरूर होता. लेगीच्या पुन्हा एकदा बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. जवळजवळ 4 चेंडू आतापर्यंत खराब फेकले ते म्हणजे गोलंदाजी करत असताना करण मडवीनं. त्यामुळे थोडंसं दडपण प्रेशर जरूर जाणवतंय. कारण समोर परेश आहे. जास्त काळ शांत ठेवू शकत नाही परेशला. पहिल्या बॉलवर जी झेल सुटली त्यानंतर स्वतःला सावरलंय आणि आता भैरवनाथ दुतुम संघासाठी खेळायचं आहे. ही सध्या त्याची बॅटिंग पाहायला मिळते करण मडवीच्या विरुद्ध. एका संघातून व्यावसायिक संघातून ते एकत्र खेळत असतात पण आज एकमेकाच्या विरुद्ध ते खेळलेत. यावेळचा बॉल अगदी सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. थोडंसं फंबल पाहायला मिळालाय. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या दुतुम संघाला या 2 धावा. 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 28 धावा धावपट्टावर पाहायला मिळतात. करण मडवी सध्या गोलंदाजी करतात. चांगला असा सामना आपला समोर रंगला गेला. एका बाजूला भैरवनाथ दुतुम संघ तेवढा दिग्गज संघ आहे. परेश ठाकूर या नावाची एक वेगळी चर्चा आहे. ज्युनियर कृष्णा सातपुते मिस्टर हेलिकॉप्टर मिस्टर 360 या नावानं या खेळाडूला ओळखलं जात आहे. बरोबर फुलटॉस बॉल भन्नाट वेग पाहायला मिळालाय. यष्टेक्षक झालेत. फंबल चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन. आणखीन एक वाईट +4 नशिबाचा पंजा मिळतोय तो म्हणजे भैरवनाथ दुतुम या संघाला. तर सन्माननीय वामन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. साहेब आपलं सहर्ष स्वागत. करण मडवीचे षटक डोकीडुकी ठरलंय ते म्हणजे चिर्ली संघासाठी. यावेळचा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता. गुडलेस पॉईंटवर चेंडू टाकून थोडीशी उंची जरूर गाठली होती. शेवटचा इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना भैरवनाथ दुतुम संघाच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 33 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण विनंती करूयात यानंतरची होणारी मॅच जय बजरंग मोठेबोम आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. यानंतर होणारा सामना जय बजरंग भोम आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर. भूमिका स्पोर्ट चिर्ली संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय आणि या संघासाठी मयूर स्मृती गावठाण या संघाचे संघमालक दयानंद मडवी आणि अक्षय मडवी यांच्या वतीने भूमिका स्पोर्ट चिर्ली या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. नेहमीच या संघाला ते पुरस्कार ते लाभत असतात. जेव्हा जेव्हा या विभागामध्ये मयूर स्मृती सुरुंगपाडा असेल
मयूर स्मृती भूमिका स्पोर्ट चिर्ले असेल किंवा मयूर स्मृती गावदेवी गावठाण या संघाचे ओनर दयानंद मडवी आणि अक्षय मडवी यांच्या वतीनं भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी शुभेच्छा आल्या. धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 33. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली पार्टनरशिप इथं पाहायला मिळते. 8 चेंडूवर वैयक्तिक 21 वर खेळतोय परेश ठाकूर. कारनामा केला याच मैदानामध्ये. पहिली बाईक ज्या खेळाडूने मिळवली होती तो नॉस्टॅक इंडला. निलेश ठाकूरच्या समोर हा पहिलाच बॉल. कुणाल मडवी गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत. लॉंग ऑफचं क्षेत्र खाली आहे. चेंडू चाललाय दणदण करत सीमा पार. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय कुणाल मडवीचं आणि निलेश ठाकूरच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. स्पर्धेचा आनंद घेत असताना वाकडीचे सर्व स्टार खेळाडू खऱ्या विकास शेठ म्हात्रे दमदार उद्योजक, खरं राजकीय क्षेत्रात दमदार नाव विकास शेठ म्हात्रे, आपलं सहर्ष स्वागत. धुंद्रे विभाग नरेंद्र विभाग शिवसेना विभाग प्रमुख सुकेश भाई भोपी, कॅप्टन गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ, आपलं सहर्ष स्वागत. मोहन भोपी आपलंही सहर्ष स्वागत. जितेंद्र या देखील जितेंद्र भोपी हे देखील आनंद घेत आहेत आणि त्यांच्या समवेत रायझिंग स्टार हार्दिक पांडे हनुमान आपलंही सहर्ष स्वागत. यावेळीचा मागील बॉल प्रवीण पाहायला गेला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय कुणाल मडवीनं. तेवढंच मोठं नाव आहे. कुणाल मडवी देखील एक नामांकित खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली खेळी पाहायला मिळाली. उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळाडूच्यावर चांगली बोली पाहायला मिळाली होती. यावेळेचा बॉल फटका जरूर फसलाय. वाईड इश लॉंग ऑन मध्ये महत्वाची विकेट मिळवून दिली ते म्हणजे कुणाल मडवीनं आणि या मॅच मधील आणखीन एक मोठा मासा लागलाय गळाला. निलेश ठाकूर होतील इथून जेलबाद. महत्वाची विकेट कुणाल मडवीनं मिळवून दिल्या. ब्रेक तो हवा होता तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला, कारण मागील षटकामध्ये करण मडवीच्या 23 धावा आल्या होत्या. त्यामुळे थोडीशी दुखी वाढली होती ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाची. आणि हे वापसी आणणारे षटक पाहायला मिळते म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी कुणाल मडवीनं हे षटक हाताळतोय. बऱ्याचशा मोठमोठ्या संघातून खेळताना आपण कुणालला देखील पाहिलंय. व्यावसायिक संघातून तो देखील क्रिकेट खेळला. त्यामुळं बऱ्याचशा वर्षाचा अनुभव कुणालकडे देखील आहे. समोर सिद्धेश ठाकूर आला. डावखोऱ्याचा एक विस्फोटक खेळाडू. यावेळचा बॉल LBW अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडलाय. बॅक टू बॅक दुसरा आदरा लागलाय भैरवनाथ दुतुम संघाला आणि आल्या पावली माघारी परतावं लागेल सिद्धेश ठाकूर या खेळाडूला. गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली वापसी केली ती म्हणजे कुणाल मडवीनं. बॅक टू बॅक 2 हादरी लावून दिलेत. इथं सिद्धेश ठाकूर आणि निलेश ठाकूरची महत्वाची विकेट कुणालनं मिळून दिली. चांगली वापसी पाहायला मिळते ती म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी. या संदेश एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आज 4 कॅमेरासही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. उत्तम क्वालिटी, उत्तम क्लिअरिटी. 5 रात्रीमध्ये कुशल मुंबईला खाते कॅमेरामॅनचं वर्क हे सुद्धा चांगलं पाहायला मिळालं आहे. आणि येत्या कालावधीमध्ये लेट निशांत 11 दादरपाडा डे नाईटची जी स्पर्धा आहे ती सुद्धा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून देखील कव्हर केली जाणार आहे. तब्बल 6 रात्रीमध्ये आपल्याला एक मोठं आयोजन देखील पाहायला मिळेल. यावेळचा बॉल वाईड मध्ये खेळून काढला. प्रणित ठाकूरचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स कंप्लीट. थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक. लगेच दुसरी धाव घेतली जाते आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्यात त्या 39 धावा. 39 रन्स धावपट्टा लागत असताना कुणाल मडवीचे षटक चालू आहे. तिथं 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 6 धावा फक्त खर्च केल्यात कुणालनं आणि त्यामध्ये महत्वाचे 2 विकेट सुद्धा मिळवून दिलेत. चांगली वापसी केली भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एकाच विभागातील एकाच बिल्ड मधील या 2 संघांना आपण एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहू शकताय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न लावली अपील जरूर झालाय पण इथून चेंडू चाललाय लॉंग शॉट रिझन क्लिअर करत. पंचांचा इशारा येईल. या चेंडूवर मिळतील धाबा त्या प्रणित ठाकूरला. 4
चेंडूवर 22 परिणामी मिळाल्या गेल्या त्या 4 धावा. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. भैरवनाथ दुतुम संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 43 धावा. 43 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. अजूनही या इनिंग मधील पूर्वार्धामधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. भैरवनाथ दुतुम संघाची एक जमेची बाजू आहे, तो म्हणजे परेश ठाकूर मैदानामध्ये, ज्यानं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच मिळवल्यात. कमालीचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. नुकताच खरं तर अहमदनगरमध्ये जाऊन कष्टी करंडकामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली आहे, ती म्हणजे परेश ठाकूरची. अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून त्याला खेळताना आपण पाहत असतो. अनेक आयकॉनच्या स्पर्धा त्यानं गाजवल्यात. संपूर्ण या विभागातील एक लोकप्रिय खेळाडू म्हणून परेश ठाकूरकडे देखील पाहिलं जात आहे. पण गोलंदाज सार्थक घरत आलाय. पहिल्या चेंडूवर सार्थक घरतचं स्वागत केलंय. परेश ठाकूरच्या बॅट मधून चेंडू चाललाय हायवेच्या पलीकडे आलेला आणखीन एक लांबच लांब षटकार. नऊ बॉल 27 वर खेळतोय परेश. कम्मालीची त्यानं बॅटिंग दाखवलंय. स्वागत केलं आलेल्या सार्थक घरतचं, ज्यानं नुकताच शेलगाच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बाईक मिळवणारा फार कमी वयाचा खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा आणखीन एक प्रयत्न जरूर झाला. मिस्तामी स्ट्रोक आहे. इथून चेंडू चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. सिंगल धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत देखील आणि या चेंडूवर देखील मिळाल्या जातील त्या 2 धावा दुतुम संघाला. आणि या 2 धावेनिशी 50 धावा कंप्लीट होत असताना भैरवनाथ दुतुम 51 धावा धावपटला लागले गेल्यात. 3 बाद 51. कमालीची सुरुवात केली ती परेश ठाकूरनं, जिथं पहिल्या चेंडूवर जेल सुटलाय आणि त्यानंतर चांगली आता दुबादार बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. मैदानाच्या चौफीर तो फटके मारू शकतोय हे त्यानं दाखवलंय. मिस्टर हेलिकॉप्टर ज्युनियर कृष्णा सातपुते ही ओळख राहिलंय. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात परेशनं आणि आज ही रणजी क्रिकेटची स्पर्धा देखील तो गाजवतोय. यावेळचा मिस्तामी स्ट्रोक झेल उडालाय. पस्तीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आर्यनने टिपलाय झेल आणि या मॅच मधील गोल्डन विकेट मिळवून दिलाय ती सार्थक घरतनं. पलटवार केलाय भूमिका स्पोर्ट चिरले संघानं भैरवनाथ दुतुम संघाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सार्थक घरतसाठी. के कप्तान टॉस के लिए संपर्क करें. सुपर 8 का ये मैच होगा आपके सामने, तो दोनों कप्तानों को ये पुकार है कि आप इनिंग ब्रेक में टॉस के लिए आइए. यस प्रवीण, बॅक टू क्रिकेट. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. महत्वाची विकेट सार्थक घरतनं मिळवल्या. ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा येत होत्या परेश ठाकूरला बाद केला, ज्यानं वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 29 धावा जमा केल्या होत्या. नवीन खेळाडू मैदानात दाखल होतोय राज ठाकूर. आणखी एक अपकमिंग स्टार दुतुम संघाचा. दुतुम संघ म्हणल्यानंतर आमचे परम मित्र सचिन ठाकूर आणि विजय यादव हे देखील खरं मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देऊयात. धावपटा धावा लागले गेले ते 51 सार्थक आलाय. यावेळचा खोलामध्ये बॉल पाहायला मिळाला. यॉर्कर बॉल एक्स्ट्रा क्वेरीच्या दिशेनं लॉंग ऑफ द प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत देखील आणि या चेंडूवर मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 53. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली सध्या बॉलिंग करतोय तो म्हणजे सार्थक घरत. या मॅचला एन्जॉय करतात. खरं तर त्यांनी चिरलेचा टेनिस क्रिकेट गाजवलाय अशी बॉडी मॅन आमचे सागरभाई घरत हे सुद्धा मॅचला एन्जॉय करतात आणि त्यांचं खरं तर पुतण्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक घरत. त्यांची चांगली कामगिरी. ज्यांचा भाचा खरं तर सार्थक घरत. यावेळचा हा बॉल हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली वापसी. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता परेश ठाकूरच्या बॅट मधून. त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे सार्थक घरतची. मागील 4 चेंडूवर जर विचार केला तर फक्त 5च धावा त्यांना खर्ची केल्यात आणि एक महत्वाची विकेट परेश ठाकूरला देखील बाद केलंय. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. धावपटा धाबा लागले गेलेत त्या भैरवनाथ दुतुम या संघाच्या 4 बाद 53. राज ठाकूर ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक इनला आपण दुतुम टेनिस मधील गब्बर प्रणित ठाकूरला पाहू शकतोय. तर सागर घरत आणि रमाकांत घरत साहेब चिरले यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्याला स्पर्धेचे आयोजक भूषणभाई म्हात्रे या ठिकाणी आपल्याला आमंत्रित करत आहेत.
आणि इथे ठोकला षटकार. शेवटचं षटक सुजित पाटील गोलंदाज दाखल झाला. कम्मालीची वापसी केली ती म्हणजे सार्थक घरत या गोलंदाजानं महत्वाचा विकेट परेश ठाकूरला थांबवला. परेश ठाकूरला बाद केलाय. आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रणित ठाकूर कॉटन बोल्ट सुजित पाटीलनं पहिल्या चेंडूवर परतवलंय प्रणित ठाकूरला आणि तिथून मात्र आणखीन एक आदरा लागलाय भैरवनाथ धुतुम या संघाला. नवीन खेळाडू सुजल ठाकूर 7व्या क्रमांकावर दाखल होत असताना यावेळचा कमालीचा बॉल अगदी यॉर्क टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक करण मडवी आलेत ज्यांनी या चेंडू अडवलाय. सिंगल धाव इथून मिळेल आणि एकेरी धावनीशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 5 बाद 60 धावा. वापसी करणारे षटक पाहायला मिळतात ते म्हणजे भूमिका स्पोर्ट्स चिली संघाची. जे दुसरं षटक होतं ना करण मडवीचं जे 23 धावा देऊन गेलेत त्यामुळे थोडंसं गोलंदाज दडपण जरूर पाहायला मिळत आहे. सुजित पाटीलचा आणखीन एक हा वेगवान चेंडू हाताळताना आपण पाहिलं. सुजित पाटीलसाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राइज. 2 विकेट जरी घेतले तरी 1000 रुपये. स्मायरा आशिष ठाकूर मुन्ना यांच्या वतीनं हे बक्षीस आलंय. स्मायरा आशिष ठाकूर चिरले 2 विकेटसाठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 2000चं कॅश प्राइज हे स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीने दिलं जाईल. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. वाईड इश लॉंग मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटलेत. दुसरी धाव घेत असताना इथून मात्र आणखीन एक आदरा लागलाय भैरवनाथ धुतुम या संघाला. खेळाडू होतील धाव बाद. आपण त्वरित रिपोर्टिंग करा. दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुजित पाटील सध्या गोलंदाजी करतात. महत्वाची खरं तर गोलंदाजी राहिली ती म्हणजे सुजित पाटीलची. डेट ओव्हर आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये आता धावा थांबवल्यात आपण पाहू शकतोय. बघा युवा उद्योजक आमचे भावेश गरज सुद्धा आलेत या स्पर्धेला. एन्जॉय ते देखील करतात. थोडेसे नाराज ते देखील आहेत पण आज जास्तीच्या 40+ या संघाने कमाल केलाय. पहिल्याच एंट्रीमध्ये दमदार. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि आज खरं तर मिलिंद ठाकूर सर सुद्धा खुश असतील की पहिल्या आज त्यांना कर्णधार दिलात आणि कॅप्टनच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण टीमने चांगला खरं तर एफर्ट दिला. आज एक गोलंदाज कमी होता पण स्वतःवर त्यांनी जबाबदारी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये पारगाव सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत करून याच घरच्या मैदानामध्ये आज सुपर 4 मध्ये दाखल झालेत. त्याबद्दल विशेष अभिनंदन. सुजित पाटील यांचा हा बॉल थोडासा शरीराच्या दूर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 62 धावा धावपट्टा लागले गेल्यात. तर सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ही ज्येष्ठ मंडळी आपण या स्पर्धेसाठी पाहतो. चंद्रकांत साहेब आपलं सहर्ष स्वागत. तर भावेश दिलीप घरत यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी
3000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभले, त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. प्रवीण, जो मगाशी आपण संघ पाहिला स्मित आणि नंतर स्ट्रायकर त्या संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांच्या वतीने 3000चा आर्थिक पाठबळ आलाय. यावेळचा फटका जरूर फसला. पॉइंट मध्ये चैतन्य मडबे आहेत. आणखीन एक जाता का होईना सुजित पाटील महत्वाची विकेट मिळवून दिले, ते म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरली या संघासाठी. आणखीन एक हादरा लागलाय दुतुम संघाला. इथून पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावा जमा केल्या त्या 62, येणारे 30 बॉल आणि जिंकण्यासाठी भूमिका स्पोर्ट चिरली या संघाला 63 धावांची गरज. करूया इथे किरण गरज साहेब, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट्स. किरण गरज साहेब, आपण यावा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करावा. सुपर 8 ची ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान खारकोपर विरुद्ध जय बजरंग इलेव्हन भूम. तर किरण गरज साहेब, सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. ॲज पर ॲज सेम रूल असतील. 5 ओव्हरची मॅच आणि जे मागचे रूल्स होते तेच असतील नियम. तर टॉस का बॉस. हेड says the chapa is a call from Captain Kharkoper, but it is a tails काटा. अभिनंदन. जय बजरंग मोठे भाऊ संघ टॉस जिंकलाय. किती इम्पॉर्टंट आहे ही मॅच. खूप इम्पॉर्टंट आहे ही मॅच, कारण आमच्यासाठी महत्त्वाची मॅच आहे ही. हा सुद्धा काल जरी सुपर 4ला आम्ही तिरंगा चषकाला गेलो असलो तरी इथे सुद्धा आम्हाला या मैदानावरती पहिल्यांदा आम्ही सुपर 8मध्ये गेलो, त्याच्यामुळे इथनं नंबर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. अनेक स्पर्धा या सीझनमध्ये खेळलात किंवा मागील वर्षामध्ये खेळलात. कधी 6 ओव्हरच्या मॅचेस सेकंड ओव्हर 5 ओव्हर पाहिल्यात, काय सांगशील. निश्चितच पाहायला गेला तर पहिलं आयोजन आहे जिथे 5-6 ओव्हरच्या मॅचेस आणि 5 ओव्हरच्या मॅचेस कंपल्सरी खेळवल्यात. आणि मी तर म्हणेल सर्वात भारी आयोजन उरण तालुक्यामध्ये सध्या तरी झालं आहे. किती लवकर आलात ही स्पर्धा जेव्हा स्टार्ट झाली तेव्हा. आम्हाला प्रमोद भाईंनी लवकरच बोलवलेला. पहिली मॅच चालू असताना, पहिली मॅच चालू झाल्या आम्ही सगळे 12 खेळाडू आमचे टोटली इथे आलते, पण त्याच्यानंतर 2 मॅचेस झाल्या परत. क्या बात है. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. जय बजरंग भूम कॅप्टन वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करायचे खारकोपर टीमला. ही मॅच संपल्यानंतर दोनों टीम लगेच रेडी रहते. नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कमेंट्री बॉक्स जहां पर रनों को चेस करना है और वहां पर जुड़ेंगे युवराज माली. धन्यवाद. योगदान देणारे किरणभाई घरत यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी किरणभाई घरत यांना विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आमचे भूषणभाई म्हात्रे आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल आमचे मजिंद्र काका यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करूया. सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टचे सर्व किरणभाई घरत यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं रणजितदादा आणि भूषण यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मान करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान सन्माननीय चंद्रकांत म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करूया. मी चंद्रकांत म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण स्वीकारावा. क्रिकेटसाठी दमदार योगदान देणारे हे व्यक्तिमत्व चंद्रकांत म्हात्रे साहेब आणि त्यांच्या समेत कैलास म्हात्रे साहेब. तर चंद्रकांत म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र आपण कैलास दादा आणि भूषण यांच्या अगदी परम मित्र, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई, मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो. धन्यवाद चंद्रकांत म्हात्रे साहेब आणि कैलास म्हात्रे साहेब. त्याच्यानंतर सन्माननीय महेश म्हात्रे साहेब बेलपाडा, महेश दादा पाटील बेलपाडा यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. महेश दादा यावा. क्या बात आहे. आज पाहू शकाल व्हाईट शर्ट आणि बरोबर चेहऱ्यावरती स्माइल, अलग ट्रेंडिंग लुक त्यांचा आपण पाहू शकाल. महेश दादा यावा, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. विराजमान व्हावा आपण. आपला इथे थोड्या वेळातच इथे सन्मान देखील केला जाईल. तर विना संतोष घरत यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. आणि किरण दादा घरत अर्थातच सिद्धिविनायक ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं योगदान लाभले. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. आणि चंद्रकांत म्हात्रे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं योगदान. धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार. आणि आता जाऊया मॅचच्या दिशेने युवराज माली यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद प्रवीणजी गायकर सर, खूप खूप धन्यवाद विपुलजी पाटील सर, ज्या 2 आवाजांना आपण या संपूर्ण रजनीमध्ये खरं तर ऐकताय. आजच्या या शेवटच्या
खरं तर रजनीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही रजनी क्रिकेट स्पर्धा. 63 धावांचं लक्ष भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघासमोर आले. करण आणि सार्थकी सलामी जोडी. प्रणित ठाकूर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. फर्स्ट बॉल, पहिला बॉल हाफ ट्रॅकर उडवला ऑन साइडला. टायमिंग फसलंय, मात्र पॉवर प्ले सुरू असल्यामुळे डीप मध्ये कोणताही खेळाडू नव्हता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने बॉल फरार. पहिल्या बॉलवर करण मडवीच्या बॅटमधून आला तो चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 4 धावा करण मडवीने प्राप्त केल्या प्रणित ठाकूरच्या विरुद्ध. पुढचा बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. वेगवान बॉल होता, एक पाय वाकवला होता, ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आतली कडा लागली, बॉल गेला तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिकडे खेळाडू तैनात होता, दुसरीचा प्रयत्न झाला मात्र थांबवलं गेलं. एक धाव मिळाली दुसऱ्या बॉलवर. या बॉलवर तुम्हाला पेस पाहायला मिळाला, पहिल्या बॉलवर थोडा बाउन्स पाहायला मिळाला. इथे मात्र खुलवट टप्प्याचा वेगवान बॉल होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करण मडवीचा, तिथे यश मिळालं नाही. एक सिंगल मिळाली, स्कोर झाला तो 5. लक्ष आहे 63 धावांचं. आणि सार्थक घरत आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक, नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय. खेळाडू तिकडे पाहायला मिळतोय, तैनात आहे. सिंगलच मिळणार आहे. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. सुपर 8चा थरार या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. शेवटची रात्र जिंकणारा संघ जाईल सुपर 4 मध्ये. कमीत कमी एक बक्षीस त्याच्या नावावर इथे लावलं जाईल. यावेळेस स्ट्रेट बॅट नाही, ओव्हर द बॉलर हेड आपल्याला पाहायला मिळतोय. फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिकडे थोडीशी इजा झाली आहे का आपण शहानिशा करा प्लीज. पाणी मैदानामध्ये जाईल. कारण चांगली कमिटमेंट होती त्या ठिकाणी खेळाडूची. तर खेळाडू ओके आहे. आणि बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला नक्की काय घडलं क्रीडांगणाच्या आतमध्ये त्या पाहायला मिळेल. लॉफ्ट केलं होतं बॉलला आणि हो कॅचची संधी आणि कुठेतरी डोळ्याला मात्र हलकीशी इजा झाली होती. मात्र चांगला प्रयत्न होता. नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल डिलिव्हर होत असताना. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला खरं तर स्वीप मारण्याचा प्रयत्न, हरून पडला, वेगाने बेट केलं. भरपूर वेगाने बॉल आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये प्रणित ठाकूरचा. आणि अगदी विकेट आणि बॅटच्या मधून बॉल निघून गेला. तो गॅप इथे होता, तिथनं बॉल फरार झाला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील बाकी. चला मॅचला आपल्याला गती द्यायची, वेळेकडे लक्ष द्या. प्रणित ठाकूर ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 6708 जर्सी नंबर, जे पहिलं षटक हाताळतोय प्रणित ठाकूर. शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी असताना सार्थक गरज सध्या स्ट्राईकवर आहे. 2 बॉल 1 वर तो खेळतोय. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. आपण पाहतोय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले हा संघ. आपटून टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र हाईट भरपूर या बॉलवर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पहिली ताकीद दिली जाईल गोलंदाजाला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये प्रणित ठाकूरचा हा बॉल, भरपूर उसळी घेतली होती या बॉलने. हो आणि अगदी योग्य निर्णय पंचांचा. भरपूर हाईट या बॉलची, अतिरिक्त धाव मिळाली व्हाईटच्या स्वरूपात. हो हा बॉल सोडून दिलाय आणि यावेळेस लाईन डाऊन द लेग पाहायला मिळाले. डाव्या यष्टीपासून बाहेर जाणारा बॉल. शेवटचा बॉल मात्र अजूनही डिलिव्हर होणं बाकी आहे. स्कोर आहे तो 9. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना प्रणित ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. हो खोलवर टप्प्याचा बॉल होता, हलकीशी अपील करण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट बॉलने ओव्हरची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले बिनबाद 9 धावा. आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्लेसाठी खरं तर बक्षीस आलंय. सलग 3 षटकार जर मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि सलग 3 चौकार जर मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळतंय ते स्मायरा आशिष ठाकूर चिर्ले यांच्या वतीने हे बक्षीस या ठिकाणी मात्र देण्यात येईल. 24 बॉल आणि आता 54 रनची गरज असणार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. भैरवनाथ धुतुम संघ चांगली सुरुवात केली आहे प्रणित ठाकूरने. इकॉनॉमिकल षटक, फक्त 9 धावा दिल्या पॉवर प्ले मध्ये खास करून.
आई तुझ्या या स्पर्धेची दमदार आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं सलग्न 3 षटकांसाठी त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 कॅश प्राइज हे प्रत्येक बॅट्समनला दिलं जाईल आणि रमाकांत घरत आणि सागर घरत यांना विनंती आहे भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन या मॅचला आपण एन्जॉय करा. आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. रमाकांतजी घरत आणि सागरदादा घरत यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सिद्धेश ठाकूर आले. आपण पाहतोय पहिला बॉल वेगवान पद्धतीने थोडा खाली राहिला होता आणि सिंगल मिळाली. त्या बॉलवर स्कोर झाला तो 10. इथे पार्टनरशिप ब्रेक करणं इम्पॉर्टंट आहे. करण मडवीकर तर ज्याने एक चांगला फटका लगावला होता पहिल्या ओव्हरमध्ये. इथे स्विंग अन मिस आपल्याला पाहायला मिळतोय. डावकर त्याचा गोलंदाज आहे सिद्धेश ठाकूर. चांगली लाईन तिथे पाहायला मिळते त्याची. मग टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलं. कटरचा वापर केला. आउट स्विंगर. बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा तशीच दिशा देण्याचा प्रयत्न मात्र इथे टप्पा चुकला आणि ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथे येताना पाहायला मिळतोय. स्कोर पुढे सरकत असताना 11 धावा. लक्ष्य आहे मॅच मध्ये 63 धावांचं. पुढचा बॉल. इथे मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगलं आहे का? खेळाडूच्या प्रयत्नांना मात्र दाद आहे. अफलातून एफर्ट आपल्याला पाहायला मिळालं डीप मध्ये स्क्वेअर लेगला. निलेश ठाकूर झोकून दिलं. अगदी कमिटमेंट इथे पाहायला मिळाली आपल्याला. शफल झाले होते. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला बॉलला उडवलं होतं. तिकडे खेळाडू तैनात होते. चेक केलं जाते. आमच्या ऐकविरा इव्हेंट्स लाईव्ह टीमच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल या निर्णयाची. सेफ आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून. नंतर 3 धावा काढण्यामध्ये यशस्वी झाले ते फलंदाज. स्कोर झाला 14. 14 रन्स विदाउट लॉस. 21 मध्ये 49 ची गरज आहे. 21 चेंडू 49 धावा अजून पाहिजे तिथून जिंकण्यासाठी. यावेळेस स्विच हिटचा फटका इथे पाहायला मिळतोय आपल्याला. बॉल चाललाय तो अगदी डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न होते मात्र खेळाडूच्या माध्यमातून. राज ठाकूर आता ते कमी पडले. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. करण मडवी अगदी बेधुंद अंदाजामध्ये फलंदाजी साकारत असताना इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक होता आणि बॉल फरार झाला तो डीप कव्हरला कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि धावा मिळाला 4. स्कोर झाला 18 धावा. विकेट गमावली नाही आतापर्यंत भूमिका स्पोर्ट चिरले टीमली आणि ती जमेची बाब आहे त्यांच्यासाठी. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. बॉल चाललाय तो अगदी मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध जोपर्यंत फील्ड केला जाईल या बॉलवर पाहायला मिळतात धावा मिळतील त्या 2. भैरवनाथ दुतुम संघ भरपूर प्रयत्न करतो की विकेट काढण्यासाठी. विकेट टेकन डिलिव्हरी पाहायला मिळते. वर्सटॅलिटी पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र आता या शेवटच्या बॉलवर तरी यश मिळेल का सिद्धेशला? 20 धावा धाव फलकावर. 19 मध्ये 43 ची गरज आहे. स्टेप आउट झाले. नुसते झाले नाही तर बॉलला मधोमध घेतलं. नुसतं घेतलं नाही तर डिपॉझिट केलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवर सिद्धेश ठाकूरवर केलं ते आक्रमण. फलंदाज करण मडवीने बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पुढे सरसावले. परफेक्ट कनेक्ट आणि बॉल गेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय बिनबाद. 26 अशा एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये भूमिका स्पोर्ट चिरले. आता 18 बॉल आणि 37 धावांची इथे गरज असणार आहे. बक्षीस आलंय ते म्हणजे चॅलेंजर चिरले संघाची संघमालक समाधान शेठ माळी आणि त्यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी सार्थक घरत या खेळाडूला 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे प्रत्येक षटकारासाठी दिलं जाईल. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीने सुद्धा विनंती केली जाते. ग्रुप ग्रामपंचायत चिरलेचे माजी उपसरपंच समाधान शेठ माळी आणि चॅलेंजर चिरलेची संघमालक समाधान शेठ माळी आपण विनंती करूयात
आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांच्या वतीनं सार्थक घरत या खेळाडूसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज वेलकम समाधान माळी. आपण या आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर आपण पाहतोय खरं तर क्रिकेटला प्रोत्साहन देणारी विपुल सर ही सर्व व्यक्तिमत्व ही सर्व मंडळी आणि त्यामुळेच आपण पाहतोय की उरणचं क्रिकेट असेल रायगडचं क्रिकेट असेल आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळतंय. 18 बॉल आणि 37 ची गरज आहे. चला मॅचला आपण थोडी गती प्रदान करूया. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. चांगला कन्सेप्ट आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये 5 षटकांचे सामने कंपल्सरी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. प्रथम फेरी आपण पहिली 6 षटकांची दुसरी तिसरी चौथी फेरी सगळी 5 षटकांचे सामने. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल मात्र पिचिंगच अगदी चुकीच्या ठिकाणी बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. राज ठाकूर आलेत. खरं तर पॉवर प्ले संपल्यानंतर पाहिलं आपण की पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या होत्या. स्कोअर पाहायला मिळतोय 27 वर जाऊन पोहोचला. 18 मध्ये आता 36 ची गरज आहे. ऑलमोस्ट डबल आहेत रन्स बॉलच्या तुलनेत. हो अगदी तीक्ष्ण प्रखर आणि भेदक आपल्याला बाउन्सर बॉल इथे पाहायला मिळाला. अगदी चेहऱ्याच्या जवळून किंबहुना कानाच्या जवळून गुंगारा देऊन गेला राज ठाकूर यांचा. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. हो अगदी तीक्ष्ण आणि तिखट बाउन्सर आपण म्हणू शकतो. यावेळेस कमी गतीने बॉल टाकला होता. समोर ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये बॉल चाललाय तो लॉंग ऑनला. फील्ड केला जाईल तोपर्यंत सिंगल मिळणार आहे. सुपर 4 साठी सुरू असलेला हा घमासान हा रणसंग्राम ही रणधुमाळी तुम्हाला रणद्वंद पाहायला मिळत आहे. एका बाजूला भैरवनाथ धुतुम तो डिफेंड करतोय या धावसंख्येला आणि चेस करतोय भूमिका स्फोट चिरले 63 या धावसंख्येला. स्कोर झाला 28 बिनबाद. या बॉलला सोडून दिलाय आणि चांगला निर्णय म्हणावा लागेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यस चॅलेंज केले गेले निर्णयाला गोलंदाजाकडनं आणि आमचे तिसरे पंच मात्र आता शहानिशा करतील. पंचाने वाईट घोषित केलाय. एक रिव्ह्यू आपण प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक टीमला दिलाय. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्ह दूध का दूध पाणी का पाणी करेल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इस व्हाईट बॉल म्हणजे ऑनफिल्ड पंचाचा निर्णय कायम राहील आणि भूमिका स्फोट चिरले आपण रिव्ह्यू गमावलाय त्यामुळे आता पुन्हा माफ करा भैरवनाथ धुतुम संघाने रिव्ह्यू गमावलाय. क्रिकेट हा खेळच इमोशनचा आहे आणि भावनेचा आहे. पंचांकडे अपील केली गेली. हो अपील फक्त गोलंदाज करताना पाहायला मिळाले कारण दबाव कुठेतरी टाकण्याचा प्रयत्न. आपण तीच चर्चा करत होतो संदेशजी की क्रिकेट हा जितका ताकदीचा जितका युक्तीचा तितकाच भावनेने भरलेला खेळ आहे आणि तेच इथे आपल्याला इमोशन्स करत आमचे 12वे खेळाडू की जसं आमच्याकडनं चुकी झाली लगेच त्यांचा आवाज आमच्या कानामध्ये आला. चांगला बॉल इथे त्याच दरम्यान ऑनफिल्ड आपण जातोय. राज ठाकूर इम्प्रेस करतात स्वतःच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 29 या आकड्यावर. 29 रन्स. 34 ची अजूनही गरज आहे. ओव्हरचा विचार केला तर 14 बॉल इथून डिलिव्हर होणं बाकी आहे. 14 चेंडू 34 धावा. राज ठाकूरने आतापर्यंत फक्त 3 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट आता 15 वर जाऊन पोहोचलाय. हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. खेळाडू नाही पोहोचणार दूर राहतील. कव्हरवरनं खेळाडू आलेत. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होईल आणि भरपूर वेळ अवधी आहे दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा मिळतील. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 4 साठी थरार आहे. किमान एक बक्षीस इथे जिंकणारा संघ आपल्या नावावर पाहायला मिळणार आहे. पार्टनरशिप तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. अगदी अभेद्य भागीदारी भूमिका स्पोर्ट चिरले टीमसाठी 31 धावांची. करण मडवी सार्थक घरत इथे या विजयाचा पाया रचत असताना दुसऱ्या बाजूला भैरवनाथ धुतुम संघ संघर्ष त्यांचा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र शॉर्ट पूल करत असताना बॉल मात्र गॅप मध्ये ढकललाय. हा फटका चांगला आहे. एक अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट कुठे हे पाहून या फटक्याला सजवलं ते फलंदाजाने. धावा प्राप्त केल्या त्या 4.
63 धावांचा पाठलाग करत असताना 12 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे. 35 झाल्यात. करण मडवी 11 बॉल 25. सार्थक घरत आपण पाहतोय 7 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलाय आणि तोही चांगली साथ देतोय. कंपॅरिझन तुम्ही पाहताय. खरं तर अनालिसिस आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीने इनिंग दोन्ही संघांची इथे पुढे गेले, कोणत्या कोणत्या ओव्हरमध्ये विकेट आल्यात, कुठे कुठे रन आल्यात हे आपल्याला पाहायला मिळतंय. चला मॅचला आपण थोडी गती प्रदान करूया आणि हा आपल्याला आलेख पाहायला मिळतोय सध्या ऑन स्क्रीन. दोन्ही संघांचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 35 रन्स जिंकण्यासाठी 63 धावा बनवायच्यात. 12 बॉल 28. हे षटक निर्णायक असेल खरं तर प्रवीण सर दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण इथे जर जास्तीत जास्त धावा जर बनवल्या भूमिका स्फोट चिरले टीमने तर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रेशर राहील ते बॉलरवर आणि इथे जर इकॉनॉमिकल षटक आलं तर मात्र फलंदाजांवर दरबार पाडेल. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. शेवटच्या मुवमेंटला मात्र फक्त दिशा दिली. शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल. सिंगल मिळेल. 11 बॉल आणि आता 27 रनची आवश्यकता असणार या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. करण मडवी मोठी जबाबदारी असणार आहे कारण त्याची बॅट बोलली आहे. हा बॉल सोडून दिलाय सरळ. पंच आमच्याकडे वळतायत. दिशा खराब आहे. धावा डिफेंड करत असताना असे एक्स्ट्राच कुठेतरी कंट्रोल करावे लागतील आता गोलंदाजाला आणि किंबहुना भैरवनाथ धुतून टीमला. रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. जासाईचं क्रीडांगण आणि इथे इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत या ओव्हरमध्ये त्यामुळे बॅट उलटी करण्याचा प्रयत्न तिथेही यश मिळालं नाही. अपयश आलंय आणि आता दबाव वाढणार आहे कारण धावा जरी येत असल्या तरी मात्र लक्ष अजून दूर आहे. 37 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र बैठा फटका सजवलाय. परफेक्ट कनेक्ट केलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला फेकून दिलंय. करण मडवीच्या बॅटमधनं आलेला हा एक उत्तुंग षटकार. व्यासपीठावर किसनदादा घरत आणि कुशलदादा मात्रे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण प्रथमतः शब्द सुमनाने स्वागत करूया. नेहमीच्या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन पाहायला मिळतं अशी किसनदादा घरत आणि कुशलदादा मात्रे यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. टू कॉमेंट्री बॉक्स. यस 43 धावा झाल्या धावफलकावर. आता 9 बॉल 20 ची गरज. सामना क्लोज आलाय. हो इथे दिशा काय सांगते. पंच रिव्ह्यू घेतलाय बॅट्समननी. पंचांनी लीगल घोषित केलाय बॉल. बॅट्समॅन रिव्ह्यू. यस पंच आहेत. पंच तिसरे पंच येतील. आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्हची मदत घेतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परेश ठाकूर पाहायला मिळतात आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस दोन्ही टीमचे आता रिव्ह्यू संपलेले आहेत. आला तो डॉट बॉल निर्धाव चेंडू. 8 बॉल आणि त्या 20 ची गरज आहे. करण मडवी 14 बॉल 31 वर खेळतोय. यावेळेस चांगला तडाखा लगावलाय. घणाघाती प्रहार चपराक लगवावी तसा आला आवाज आणि बॉल गेला तो सीमा पार. आला तो एक मॅग्निफिशंट षटकार. रिप्ले तुम्ही पाहिला की क्रीजच्या डेप्थचा किती वापर केला जातो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगोदर ऑफस्टिकच्या बाहेर आली आणि अगदी क्रीज मध्ये घुसले आणि बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर घुसवलं. 49 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा मात्र डिलिव्हर होणं बाकी असेल. 7 चेंडू आणि आता 14 ची गरज. षटकाराने मोठा उलटफेर केला. खरं तर या ओव्हरमध्ये हा आलेला दुसरा षटकार आहे. परेश ठाकूरच्या विरुद्ध कमबॅक करावं लागेल त्याला या बॉलवर. ओ इथे काय घडतंय. एज लागली होती. बॉल हातात निसटलाय कीपरच्या आणि चान्स मिस केलाय. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. 2 अगोदरच्या बॉलवर आउट ऑफ द पार्क जो षटकार गेला होता त्याचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल स्क्रीनवर. 50 धावा
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 रनची गरज. स्क्रीनवर ज्यांच्या नावाने खरं तर आपण पाहतोय ही स्पर्धा भरवली जाते. भूषण जी म्हात्रे साहेबांकडून ते मेघनाथ शेठ अमृत म्हात्रे साहेब आपल्या स्क्रीनवर. आणि खरं तर आज साहेबांचा वाढदिवस असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा खरं तर त्यांना एक आदरांजली अर्पण करूया. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 13 धाव्यांची गरज आणि त्या डिफेंड करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय निलेश ठाकूर सामना करतोय करण मडवी. 16 बॉल 38 वर तो खेळतोय आणि सार्थक त्याला सुंदर साथ देतोय. 8 बॉल 6 या धावसंख्येवर नॉन स्ट्रायकिंग एंड वर आहे. 6 बॉल 13. पहिला बॉल पुढे सरसावले आणि बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप शॉट. धावा मिळतील 6. मैदान जासई मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित क्रीडा स्पर्धा. समोर आपल्याला चंद्राचा शीतल प्रकाश आणि त्या शीतल प्रकाशामध्ये क्रिकेटचा रंगलेला हा नयनरम्य सोहळा. 56 झाला धावा. हो इथे स्विंग आणि मिस कम्प्लिटली ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल. या अगोदरचा बॉल कमी गतीने टाकला होता जिथे पिक केलं. पिकअप शॉट पाहायला मिळाला आणि आता 4 बॉल 7 ची गरज आहे. क्लोज एन्काउंटर होणार का? इथे जर विकेट आली ना तर मॅचला मात्र आता रंगत येईल आणि तो प्रयत्न करेल तो निलेश ठाकूर आणि भैरवनाथ धुतुमा संघ. 4 चेंडू आणि 7 धावांची इथे आवश्यकता. हो फुलर लेगचा बॉल होता अलॉंग द कार्पेट. मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू आलेत. ओ थ्रो डायरेक्ट पाहिजे होता. एका टप्प्याने जरी या थ्रो आला असतं ना तरी इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. दुहेरी धावेने स्कोर पुढे सरकतोय. 58 धावा. 3 बॉल 5 ची गरज. 19 चेंडू 46 वर खेळतोय करण मडवी. अर्धशतक पूर्ण करण्यापेक्षा सामना जिंकण्यावर त्याचा असेल मात्र भर आणि स्वतःवर विश्वास दाखवून मात्र अक्षरशः या बॅटिंगला लीड केलंय. सार्थकचे कॉन्ट्रीब्युशन तितकंच महत्वाचं आहे. जर अर्धशतक जरी आलं करणच्या बॅटमधून तर या स्पर्धेची दमदार आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2424 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल करण मडवीसाठी. क्या बात आहे. 3 बॉल 5 चा सामना. हो इथे पुन्हा एकदा बॅकफुटवरनं अगदी अलॉंग द कार्पेट बॉल गेलाय. काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न. ओ हो काय घडते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांना यावं लागेल इन ऍक्शन या निर्णयासाठी. पहिली कंप्लीट झालीये. दुसरीचा प्रयत्न करत असताना कीपर एंडला थ्रो झालाय. स्ट्रायकिंग एंडला झालाय तो थ्रो. बघूया काय घडलंय क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि इम्पॉर्टंट डिसिजन आहे या मॅचचा. पहिली तर कंप्लीट झाली होती. दुसरीचा प्रयत्न. बघूया काय घडलंय. धाकधूक वाढले खरं तर या निर्णयामुळे. फलंदाज बाद आणि सामन्याला मात्र मिळाली हलकीशी कलाटणी का होईना. 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 4 रनची गरज. जोरदार टाळ्या करण मडवीसाठी. 20 चेंडू आणि 47 धावांची एक अतिशय आक्रमक
विस्फोटक रौद्र रूप असलेली फलंदाजी त्याने साकारली आहे. मात्र आता त्याने रचलेल्या पायावर विजयाचा कळस चढवायचा आहे तो येणाऱ्या फलंदाजाला आयुष मडवी. आणि भैरवनाथ धुतुम संघाने केले कमबॅक. निलेश ठाकूरच्या गोलंदाजीवर कमालीचं फिल्डिंगचं एफर्ट्स, तिथे आला तो रनआउट. आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. राज होता तो क्षेत्ररक्षक ज्याने तो केला थ्रो. खरं तर थ्रो करत असताना तुम्हाला अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागतं. कुठल्या एंडला बॅट्समन दूर आहे ते तुम्हाला क्षणार्धात ओळखावं लागतं आणि ते ओळखलं राजने आणि थ्रो केला तो अगदी कीपर एंडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला करण. 2 बॉल 4 ची गरज. आयुष मडवी नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर आहे. चला मॅचला गती द्या, मॅचची रिदम तोडू नका, मोमेंटम ब्रेक करू नका ही विनंती. चला फास्ट खेळा प्लीज. दोन बॉल 4 ची गरज. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे काय घडतंय, सामना संपलाय. बॉल गेलाय तो सीमा पार आणि आलाय तो